आज वृक्ष लागवड आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गोरेगाव या ठिकाणी। आज गोरेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे। गजाननराव कावरखे यांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण आता करण्यात येईल। वृक्ष हे ऑक्सिजन देतात, सावली देतात, फळं देतात। कारण कावरखे साई यांच्या हस्ते आता या ठिकाणी वृक्षारोपण केलं जात आहे। सामाजिक कार्यात अग्रेसर नेहमी राहणारे आमचे गजाननराव यांचा अशा सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये सतत योगदान असते। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा वृक्ष लागवडीचं महत्त्व त्या काळामध्ये सांगितलेलं आहे। त्या आदेशामध्ये असं म्हणतात की गड तेथे आमराई आणि गाव तेथे वनराई। त्याचा आदर्श घेऊन आमची गोरेगावमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची वाटचाल सुरू आहे। सुदर्शन पतसंस्थेचे अध्यक्ष श्री गजूभाऊ खिल्लारी तसेच श्री गजानन कावरखे साई यांच्या दोघांच्याही सहकार्याने आपल्या शाळेत आज वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे। त्यांनी आपल्याला विविध प्रकारचे वृक्ष या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। गजाननराव खिल्लारी अध्यक्ष सुदर्शन पतसंस्था यांचं स्वागत या ठिकाणी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। गजानन कावरखे साई यांचा सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। ही तर खरी। विद्यार्थ्यांचे पालक श्री भागवत खांदळे यांचा सत्कार। श्री प्रकाश खिल्लारी यांचं स्वागत श्री काळेसर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गोरेगाव या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे। शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमचे मित्र पत्रकार संदीप कावरखे हे झाल्यापासून सगळ्या शिक्षकांच्या सहकार्यानं त्यांनी शाळेचं रूपडं पूर्णपणे पालटण्याचा प्रयत्न केलेला आहे। वृक्षारोपण का करतो आपण याचंही महत्त्व आपल्याला माहीत पाहिजे। कारण आपल्या संत साहित्यामध्ये सुद्धा वृक्षाच्या जपवणुकीचा उपदेश केलेला आहे। संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा आपल्या अनेक आज्ञापत्रामध्ये की गड तेथे आमराई आणि गाव तेथे वनराई, म्हणजे वृक्षाचं महत्त्व त्या काळापासून 400 वर्षापासून आपल्या संत साहित्यामध्ये आणि आपले जे आपण ज्यांना आदर्श राजा म्हणतो, जाणता राजा म्हणतो, त्यांनीसुद्धा वृक्षाचं महत्त्व सांगितलेलं आहे। वृक्ष हे ऑक्सिजन देतात, सावली देतात, फळं देतात, म्हणून वृक्षाची जपणूक करणं अतिशय आवश्यक आहे। सुंदर शाळा असेल तर विद्यार्थ्याचंही मन लागतं अभ्यासामध्ये, म्हणून त्याच्यासाठी आपण सर्वांनी शक्य तेवढी मदत करावी असं मी आवाहनसुद्धा करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता बघा, तुम्हाला मी शाळा दाखवतो। जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गोरेगाव आणि रंगरंगोटी, स्वच्छता, अतिशय सुंदर अशी शाळा झालेली आहे। वृक्षसुद्धा शाळेच्या आवारात आहेत। शाळेच्या प्रगतीसाठी सगळे सहकार्य करत राहतील, आणखीन करावं असं मी सगळ्यांना आवाहनसुद्धा करतो। तर अशी आहे ही गोरेगावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा। चला, धन्यवाद।